दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नाला दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड. एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी वैद्यकीय शिक्षणाची वाट सोडून समाज रक्षणासाठी खाकी गणवेश परिधान केला. त्यांनी UPSC आणि MPSC या दोन्ही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत प्रशासन आणि पोलीस सेवेत आपला ठसा उमटवला. 2004 पासून सुरू झालेल्या त्यांच्या सेवा यात्रेत नक्षलग्रस्त गडचिरोलीतील कठीण जबाबदारी असो, मुंबईतील फोर्स 1 कमांडो युनिटचं नेतृत्व असो किंवा क्राईम ब्रांच, VIP सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनातील महत्वाची पदं असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी शिस्त, धैर्य आणि आधुनिक दृष्टिकोन दाखवला. अनेक अशा प्रसिद्ध सन्मानांनी त्यांची कारकीर्द गौरवली गेली आहे. आज छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून ते केवळ कायदा सुव्यवस्था राखत नाहीत, तर जनजागृती, महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षा आणि आधुनिक पोलिसिंगच्या माध्यमातून समाजाशी नातं अधिक दृढ करत आहेत. कर्तव्य, करुणा आणि सातत्य यांचा संगम म्हणजे डॉक्टर विनय कुमार राठोड. आपल्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्याला कल्पना आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासन सेवेत वेगवेगळी सेवा देताना स्वतःचं अद्भुत कार्य करणाऱ्या अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मी सातत्याने गप्पा मारत असते आणि आपण देखील अतिशय भरभरून या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देताना प्रतिक्रिया सुद्धा देत असता. आज सुद्धा असेच एक प्रशासकीय अधिकारी माझ्या बरोबर आहेत. वैद्यकीय प्रशिक्षण घेतल्यानंतर म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर अगदी MBBS, MS जनरल सर्जरी एवढं शिक्षण घेतल्यानंतर ते बाजूला ठेवून खाकीचा गणवेश परिधान करून समाजासाठी, समाज रक्षणासाठी सज्ज असलेले छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस विभागाचे अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्याशी मी आज गप्पा मारणार आहे. सर, मनापासून स्वागत. सरांचा प्रवास हा अद्भुत आहे. मग ते जनतेची सुरक्षा असो, सायबर क्राईम असो, जनजागृती असो आणि अगदी महिला सक्षमीकरण असो किंवा वाहतूक व्यवस्था सुरळीत करणं असो, त्यांनी विविध ठिकाणी केलेलं काम हे अत्यंत कौतुकाचं आहे आणि तो प्रवास आपल्याला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. सर, अगदी तुमच्या सगळ्या प्रवासाचा वर्णन ऐकायची खूप उत्सुकता आहे. पण त्यापूर्वी तुमच्या घरातलं म्हणजे तुमचं बालपण, महाविद्यालयीन जीवन आणि त्यावेळची तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? माझे बाबा सुद्धा पोलीस सर्व्हिसेसमध्येच होते. ते सुद्धा महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये 2006 साली रिटायर झाले, IG म्हणून, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून. ते 1971 साली DYSP म्हणून त्यांचं रिक्रुटमेंट झालं. माझी आई गृहिणी होती. आमचं एक छोटंसं कुटुंब, 3 भावंडांचं. वडिलांबरोबर जिथे जिथे वडिलांची बदली होत गेली तिथे तिथे आम्ही शाळा बदलत बदलत आमचं पूर्ण शैक्षणिक प्रवास पूर्ण केला आणि नंतर ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. म्हणजे बदल पहिलेपासूनच स्वीकारायची तुम्हाला अगदी, सवय अगदी, आहे. अगदी. वेगळी गावं, वेगळी हं. माणसं, वेगळा अभ्यास बिलकुल. आणि सगळं वेगळं. सर, तुम्ही गडचिरोली सारख्या अत्यंत संवेदनशील भागातल्या सिरोंचा भागामध्ये DYSP म्हणून काम केलं. तिथली आव्हानं काय होती? मी 2006 ते 8 जवळपास 2.5 वर्ष तिथे होतो आणि त्या काळात टेलिकम्युनिकेशनचा सगळ्यात मोठा चॅलेंज होता. सिरोंचा आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रातला एक अतिदुर्गम टोक आहे आणि नक्षलिझमचा पहिला जो विक्टिम आहे तो सिरोंचामध्ये होता. नक्षलिझमची सुरुवात, नक्षलिझमची एंट्री आंध्रा आणि आत्ताच्या काळच्या तेलंगणामध्ये ही सिरोंचामधून सुरू झालेली. त्या काळात असलेला जो नक्षलिझमचा प्रभाव तिथे काही अंशी तिथे कायम राहिला आणि त्यावेळेसुद्धा होता. सगळ्यात मोठं जी चॅलेंज होता तो हेच होता की अतिदुर्गम भाग असल्यामुळे एखादी जेव्हा आम्हाला इनपुट मिळायचा तेव्हा
जे डिस्ट्रिक्टवरून जो फोर्सेस ॲडिशनल फोर्सेस येण्याचा जो काही हे आहे त्याला वेळ लागायचा. त्यामुळे आम्ही वी वर ऑलवेज अलर्ट मोडमध्ये आम्हाला हे चॅलेंज नेहमी असायचं की जेव्हा एखादी कोणती घटना घडली किंवा एखादी इनपुट असेल तर त्यावेळेस सुरुवातीची जी कुवक डिस्ट्रिक्टमधून येण्याच्या आधी आम्हाला तो किल्ला सांभाळून राहायचा. सर, त्यावेळेला आधुनिक तंत्रज्ञान पण इतकं विकसित झालं नव्हतं. मग तुम्ही मुख्य पोलीस स्टेशनशी जेव्हा ॲक्चुअल म्हणजे त्या भागामध्ये जात होतात, तेव्हा संपर्काचं साधन काय होतं? त्यावेळेसही आणि आत्ताही सगळ्यात रिलायबल मोबाईल असेल, सॅटेलाईट असेल, सगळं असेल, तरी आमची जी वायरलेस यंत्रणा आहे ती त्यावेळेसही तितकीच सज्ज होती. आजही तिच्यावरच आम्ही सगळ्यात जास्त निर्भर असतो आणि ती त्यावेळेसही तितकीच सक्षम होती. त्याच्यात सगळ्यात मोठा चॅलेंज होता की नक्षल्स त्याला इंटरसेप्ट करतात का? मग त्याचे अनेक ज्याला आपण युक्त्या आहेत त्या आम्ही त्यावेळेस हे करायचो. कोडिंग असायचं, चेंजेस ऑफ पासवर्ड्स असायचे. हे सगळे करत करत आम्ही त्यावेळेस त्या चॅलेंजेसला सर, तुम्ही तर या वर्दीला स्वतःहून स्वेच्छेने परिधान केलं होतं. पण हा सगळा परिसर जो होता, हा अत्यंत स्ट्रेसफुल असा त्या काळात परिसर होता, अतिसंवेदनशील म्हणूया. तुमच्या कुटुंबानी कशा पद्धतीने ह्या मला ताणाला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटेल की माझी पत्नी ती सुद्धा एक डॉक्टर आहे. आमचं लग्न होऊन त्यावेळेस जवळपास 2 वर्ष झालेली होती, 2-2.5 वर्ष झाले होते. मला एक ऑलरेडी मोठा मुलगा होता आणि छोटा जो मुलगा होता तो 2 महिन्याचा होता. तरी माझी पत्नी माझ्याबरोबर सिरोंचाला माझी पहिली पोस्टिंग असताना आमचं बाळ 2 ते 2.5 महिन्याचं असताना ती तिथे आली आणि मला असं वाटतं की तो जो कौटुंबिक साथ ती फार तो महत्वाची फार आहे. मोठा हे असतं. अशा वेळेस एकटं राहणं, त्या चॅलेंजेसला फेस करणं आणि तुमचं कुटुंब त्यांची सुरक्षितता ही आयडियली आमची सर्वांची ती जबाबदारी होती. डिपार्टमेंट त्याला भक्कम होतं. त्यामुळे मला पण वाटतं जेवढं यश तुमचं आहे, तेवढं त्याच्या दुप्पट यश त्यांचं आहे. एकदम बरोबर 100%. सर, व्ही-आय-पी सुरक्षितता सांभाळताना त्यातली गोपनीयता आणि सुरक्षितता याबद्दलची काळजी तुम्ही कशा पद्धतीने घेता? मुंबईला DCP VIP सिक्युरिटी हा एक अतिशय चॅलेंजिंग पोस्ट होती. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये किंवा पर्यायाने भारतामध्ये येणारा कोणताही इंटरनॅशनल डिग्नेटरी, कोणतीही इंटरनॅशनल डिग्नेटरी असेल, मग ती कोणत्या जिल्ह्याचा प्रमुख, कोणत्या देशाचा प्रमुख असेल किंवा प्रेसिडेंट असतील, प्राईम मिनिस्टर्स असतील, ते मुंबईला येणारच. आणि हो. त्याचा जो प्रोटोकॉल आहे तो अतिशय स्ट्रिक्ट असतो. त्याच्यामध्ये मूव्हमेंटचे जे काही प्रोटोकॉल असतील, त्यांचे स्टेचे प्रोटोकॉल्स असतील, जेव्हा एखादी पब्लिक फंक्शनमध्ये जाणार असतील तिथला जो प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये सिक्रेसी प्लस तुम्हाला एक टीम एफर्ट म्हणून त्यांची सुरक्षितता करेक्ट. ह्याचा संयम घडून आणणे हे अतिशय जिकरीचं काम होतं. परंतु मी आधी सांगितलं की SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स अतिशय क्लिअर असतात. त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं डोकं लावण्याची गरज नाही पडत. ते तुम्ही तंतोतंत फॉलो केलं तर कुठलीही अडचण किंवा चूक होत नाही. त्याच्याच बद्दल एक विचारायचं की आता आधुनिक तंत्रज्ञान खूप विकसित झालंय. तर वाहतुकीची सुरळीतता सांभाळण्यासाठी तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता? मी ठाण्याला DCP ट्रॅफिक म्हणून जवळपास 2.5 वर्ष होतं. अतिशय चॅलेंजिंग पोस्ट होती हो. पोस्ट. कायम पब्लिक व्ह्यूमध्ये असायचं. ठाणे शहर बेसिकली इट्स अ गेटवे टू मुंबई. ते मुंबईमध्ये जाणारी प्रत्येक व्यक्ती ही ठाणे मार्गाने जात होती. परंतु दुर्दैवाने आता जी परिस्थिती आहे की केवळ लोक नव्हे, हेवी व्हेकल्स, मग ते ट्रान्सपोर्टेशनचे व्हेकल्स असतील, कंटेनर्स असतील, हे सुद्धा ठाण्यातूनच जातात. ठाणे ते मार्गे. एक फार मोठा चॅलेंज होता. हं. तंत्रज्ञान म्हणण्यापेक्षा आमचा जोर त्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर होता. आपल्याला माहिती असेल की मुंब्रा खाडीचा पूल असेल किंवा साकेत ब्रिज असेल किंवा त्याच्या पुढचे जे ब्रिजेस आहेत त्यांची डागडुजी व त्याचं ब्रॉडनिंग हे करून जेणेकरून जो बॉटलनेक्स तयार होते हं. ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला. दुसरा सगळ्यात मोठा चॅलेंज होता ऑब्व्हियसली हे हेवी व्हेकल्सच्या मुवमेंटमुळे फेटल ॲक्सिडेंट्स. ब्लॅक स्पॉट्स जे आयडेंटिफाईड होते, आम्ही दरवर्षी जे ब्लॅक स्पॉट्स आयडेंटिफाय करतो एका क्रायटेरियावर की ज्या ठिकाणी एका ठिकाणी 5पेक्षा जास्त मृत्यू एका वर्षामध्ये होत असतील त्याला आम्ही ब्लॅक स्पॉट म्हणून डेझिग्नेट करतो. मग तिथे आम्हाला रोड इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर बाकी लोकांमध्ये अवेअरनेस, ते तिथं जास्तीत जास्त हे करणं जेणेकरून पुढच्या वर्षी ती संख्या जी आहे ती ऑटोमॅटिकली कमी होणे. हा एक मोठा चॅलेंज होता. लक्ष त्याच्यावर दिलं. दुसरं तंत्रज्ञानाचं आपण म्हणत होता तर सिग्नलिंगची व्यवस्था आम्ही एक्सपर्ट्सच्या माध्यमाने जे सिग्नल्स आहेत त्याचं स्टडी अतिशय ज्याला आपण AIच्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून व्हेहिक्युलर मूव्हमेंट कोणत्या वेळेला कोणत्या दिशेने किती असते ह्याचं स्टडी केलं
आणि मग नॉर्मली कुठल्याही सिग्नलला आपण पाहतो की ठरलेले त्याला म्हणतो आपण टाईमचं फ्रेम दिलेली असते की बाबा 3 मिनिटाचा एक सिग्नल स्लॉट दिलेला. ते न करता आम्ही ती स्टडी करून संध्याकाळच्या वेळेस मुंबईकडून येणाऱ्या ट्रॅफिकला जास्त वेळ द्यायचं, किंवा भिवंडीकडून येणाऱ्या ट्रॅफिकला विशेष करून 3 हात नाका, कापूरबाडी पण जंक्शन मग या 3 ठिकाणी हात नाक्याचं खूप जास्त वेळ आहे, तर मग ड्युरेशन त्याचं संध्याकाळच्या वेळेला कमी केलं? आपण प्रत्येक रूटला कमी आणि जास्त करतो. ओके. हां. मग ते महिन्या दर महिन्याला स्टडी करून त्याचं ॲनालिसिस करून मग त्याच्यात ते डायनॅमिक ठेवतो आम्ही. जेणेकरून प्रयत्न हा राहतो, की जितकी जास्त गर्दी एका दिशेने येणार असतील त्यांना प्राधान्य द्यावं. सर, फोर्स वनच्या तुमच्या नेतृत्वाकडे मी येणार आहे, पण घेते एक छोटासा ब्रेक. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. पुन्हा एकदा ब्रेक नंतर मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्याशी. सर, फोर्स वनच्या तुकडीचं सुद्धा तुम्ही नेतृत्व केलं आणि ज्याच्यासाठी तुम्हाला खूप यश मिळालं आणि ते तुम्ही फार सक्षमपणे पूर्ण केलं. त्याबद्दल ऐकायला आवडेल. मी नेतृत्व नाही करेन, मी थोडीशी त्याच्यामध्ये बदल घडवून आमचं नेतृत्व केलं होतं. आत्ताचे जे DG आहेत श्री सदानंद दाते सर आमचे फोर्स वनचे त्यावेळेस IG होते आणि ही वॉज कमांडर इन चार्ज ऑफ दी फोर्स वन. आपल्याला माहिती आहे की 26/11च्या अतिरेकी हल्ल्यानंतर तयार करण्यात आलेली अतिशय छोटीशी एक तुकडी होती. त्याचं चॅलेंज सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेस होतं की त्यावेळेस अशा प्रकारच्या एक्सपोजरची कोणालाही माहिती नव्हती की टेररिस्ट अटॅक कशा प्रकारे होऊ शकतो या पद्धतीने. आणि त्याला काउंटर आपल्याला करायचं असेल तर NSG सारखी तितकीच सक्षम फोर्स ही स्टेटला असणं हे गरजेचं होतं. त्यावेळेस ती तयार झाली, पण त्यांना बॅटलफील्ड रेडी करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता. त्यांचं सिलेक्शन प्रोसेस, त्यांचं ट्रेनिंग प्रोसेस, या बाबतीत मला असं वाटतं की मी अतिशय लकी होतो की दाते सरांसारखा एक सक्षम आणि भक्कम नेतृत्व आम्हाला मिळालं. प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय काटेकोरपणे सूक्ष्मपणे आमचे प्लॅनिंग झाली. ट्रेनिंग प्रोग्राम कसे असायला हवे, त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो बॅटलफील्ड रेडी. कारण सुदैवाने अशा प्रकारचं एक्सपोजर आपल्याला डेली मिळत नाही, बरोबर आहे. 26/11 नंतर दुसरा 26/11 घडलेला नाही आहे सुदैवाने, पण त्याची तयारी मात्र ठेवावी लागते. ती बॅटलफील्ड रेडी राहण्यासाठी जो फोर्स आहे त्यांना त्यांचा जो ग्रिट, जो विल पॉवर ती ठेवण्यासाठी कंटिन्युअसली त्यांना एंगेज ठेवणं फारच कौतुकास्पद आहे आणि एवढ्या सक्षम अधिकाऱ्याच्या लीडरशिपमध्ये तुम्हाला प्रशिक्षण मिळालं. सर, तरी एक प्रश्न येतोच की इतकं MS पर्यंतचं शिक्षण म्हणजे MBBS MS जनरल सर्जरी केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी किती कष्ट करावे लागतात. ते करताना तुम्हाला अचानक ही प्रेरणा की आपण UPSCचा अभ्यास करावा ही कशी काय झाली? म्हणजे काय घडलं एकाएकी जादू? एकाएकी जादू नाही म्हणता येणार, पण मी जसं आधी सांगितलं की माझे वडील सुद्धा पोलीसमध्ये होते. तेव्हा कुठेतरी मनात ती सळ होतीच की आपल्याला पोलीसमध्ये जायचं. आणि मी UPSC सुद्धा दिली. UPSCमध्ये माझं सिलेक्शन ज्या सर्व्हिसेसमध्ये पाहिजे होतं ते झालं नाही. डिफेन्स एस्टेटमध्ये झालं, परंतु मी काही तिथे जॉईन नाही केलं. आणि मग शेवटी एक स्टेट सर्व्हिसेसमध्ये आईवडिलांच्या परवानगीने मी एकच अटेम्प्ट दिला आणि त्यामुळे सिलेक्शन झालं आणि मग इकडे आलो. सर, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करता? कारण रोज नवीन आव्हान आहेत, रोज नवीन प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचा स्ट्रेस बस्टर आहे माझी फॅमिली, माझी मिसेस, माझी 2 मुलं. आम्ही आत्ता सध्या मिसेस माझी ठाण्याला डॉक्टर आहेत. आम्ही पण आठवड्यातून 15 दिवसातून ती येते, भेटतो. आमचं डेली फोनवर चौघांचं आमचं एकमेकांशी बोलणं होतं. फॅमिली ग्रुप. तो ग्रुप आहे, व्हॉट्सॲप ग्रुप असेल किंवा आज सुदैवाने व्हिडिओ कॉल होतं, त्यामुळे तो एक फार मोठा स्ट्रेस बस्टर आहे. आणि ऑब्व्हियसली छंद, स्पोर्ट्स आणि लोकांशी भेटणं, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाणं हे माझं अतिशय ज्याला म्हणतं की ते एक स्ट्रेस बस्टर आहे. की मी जितक्या जास्त सोशल प्रोग्राम्समध्ये अटेंड करता येईल, शाळा कॉलेजेस असेल, मुलांचे सोशल गॅदरिंग्स असतील, तिथं जातो आणि त्यामुळे होऊन जातं. काही मी प्रॉब्लेम. टाइम कसा असतो? मी टाईम संगीतात जातो. क्या बात. अच्छा. आणि काही आमचे मित्र आहेत त्यांच्याबरोबर आम्ही बसतो आणि कराओकेचे सेशन्स, जॅमिंग सेशन्स करतो. मंडळी, असं म्हणतात, संगीत रस सुरस मम जीवना आधार किंवा गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्यते. स्ट्रेस बस्टर करण्यासाठी संगीताचा वापर सर करतात. काय करतात नक्की आपण ऐकूया. ब्रेक घेते एक छोटासा. कुठेही जाऊ नका, बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. पुन्हा एकदा ब्रेक नंतर
मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्याशी. सर, क्लासिकल ऐकायला आवडतं की लाईट म्युझिक आवडतं? लाईट म्युझिक. ऑब्व्हियसली क्लासिकल आवडतं, पण ते जमत नाही. क्लासिकल म्युझिकचं कधी ट्रेनिंग घेतलं नाही. अर्थात कोणत्याही प्रकारचं संगीताचं ट्रेनिंग घेतलेलं नाही, पण ती आवड होती त्याच्यामुळे लाईट म्युझिक डेफिनेटली. सध्या तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्य करत आहात. इथल्या आव्हानांना कसं सामोरं जाता किंवा काय आव्हान आहेत इथली? इथले आव्हान सगळ्यात मोठं आहे. जिल्हा अतिशय विस्तारलेला आहे. जॉग्राफिकली मोठा जिल्हा आहे. क्राईम हा सतत एक तुम्हाला इट ऑलवेज कीप्स यू ऑन टोज. बॉडी ऑफेन्सेस आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेस खूप मोठे असतात. काही ना काही जिल्हा मोठा असल्यामुळे कुठे ना कुठे कम्युनल इश्यूज येतात, कधी टुरिझमशी रिलेटेड इश्यूज येतात. त्यामुळे हे चॅलेंजेस सतत जे सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत ते सर्व चॅलेंजेस एका टिपिकल जिल्ह्यामध्ये आहेत ते इथे सर्व आहेत. वाचनाची आवड आहे आहे वेळ मिळतो? जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा नक्कीच वाचन करतो. सर, आजच्या तरुणांना या प्रशासकीय सेवेचं खूप ओढ आहे, ग्लॅमर वाटतं त्यांना यामध्ये आणि अभ्यास करायची सुद्धा त्यांची तयारी आहे. पण अनेक वेळा UPSCच्या परीक्षा दिल्यानंतर सुद्धा जेव्हा यश येत नाही तेव्हा ते नैराश्याकडे ओढले जातात. ह्या विद्यार्थ्यांनी या नैराश्यावर कशी मात करावी आणि कशा पद्धतीने त्यांनी या परीक्षांचा अभ्यास करावा, स्पर्धा परीक्षांचा, तुम्ही काय सांगाल? त्याचं एक्झाम्पल मी स्वतः आहे. मी UPSCचे 4 अटेम्प्ट दिले. सेकंड अटेम्प्टपासून मी इंटरव्ह्यूला जात राहिलो. इंटरव्ह्यूवर जाणे, सिलेक्शन न होणे, पुन्हा परत येणे, हा नित्यक्रम जवळपास 5 ते 6 वर्ष केलेला आहे मी. आणि विशेष करून जेव्हा तुमचं बॅकग्राऊंड असं आहे, तुम्हाला असं वाटतं की मी सहज होऊन जाईल. तसं नसतं. ही एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतून सगळ्यांना जाता जाता यावं लागतं आणि अपयश हे तुम्हाला पचवता आलं पाहिजे. आणि अपयशानंतर कन्सिस्टन्सी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुमचा सातत्य. प्लॅन बी नेहमी राहायला पाहिजे. तुमच्या प्लॅन ए मध्ये सातत्य राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर सातत्याने जर आपला प्लॅन एक्झिक्यूट करत राहिला तर मला वाटत नाही कधी. मला सुद्धा मिळाली ग्रुप बी मध्ये सर्व्हिसेस नाही मिळाली असं नाही, मिळालं. परंतु त्यावेळेस माझ्याकडे दुसरा ऑल्टरनेटिव्ह होता म्हणून मग मी कदाचित तिथे जॉईन नाही झालो. आणि बरंच झालं एका दृष्टीने, कारण नंतर मग IPS होण्याचा स्वप्न जो आहे तो नंतर कालांतराने झाला पूर्ण. प्रश्न हाच राहतो की अशा वेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं की फेल्युअर झाल्यानंतर आपल्या अवतीभोवती कोण आहेत. बऱ्याचदा जो काही डिप्रेशन असेल किंवा जी निगेटिव्हिटी पसरते ती आपल्या नातेवाईकांमुळे असू शकते, आपल्या मित्रांमुळे ते विचारत राहतात. तुम्हाला त्यांच्यापासून ब्लॉक करता आलं पाहिजे. पूर्ण आणि कट ऑफ करायचं cut off परीक्षा करायचं. पास होईपर्यंत. परीक्षा पास. आणि हे अनेक वेळेस हे नेहमी सिद्ध झालेलं आहे की तुम्ही कन्सिस्टंटली जर तुम्ही तुमचे प्रयत्न ठेवले तर तुम्हाला यश मिळणार. आणि सुदैवाने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स एक अशी फील्ड आहे ज्यामध्ये तुम्ही त्या फील्डमध्ये जरी नाही सक्सेसफुल झाले तरी ते इतकी भक्कम बनवते की माझे अनेक असे मित्र आहेत जे UPSCत किंवा MPSCत सिलेक्ट नाही झाले, परंतु ते आज पॉलिटिकल फील्डमध्ये असेल, बिझनेस फील्डमध्ये असेल, सोशल फील्डमध्ये असतील, त्यांच्या वैयक्तिक अतिशय सक्सेसफुल राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ती तयारी ठेवायला पाहिजे. सर, अतिशय छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. एक डिग्री घेताना आम्हाला कंटाळा येतो, तर तुम्ही MBBS, MS आणि नंतर पुन्हा UPSCचा अभ्यास, इतक्या परीक्षा देताना आपलं मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम टिकवलंय आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचं रक्षण अतिशय उत्तम पद्धतीने करता आहात. तुमच्या भविष्यातल्या सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होत अशी विधात्याला प्रार्थना. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. धन्यवाद. मंडळी, हे होते छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड. अशाच वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मी सातत्याने गप्पा मारत राहणार आहे. नक्की बघत जा. प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता दीपस्तंभ सोन्याचे. तोपर्यंत नमस्कार.